वय झालं की हाडे कमकुवत होणारच, गुडघेदुखी सुरू होणारच आणि चालताना काठीचा आधार घ्यावाच लागणार। तुम्हीही हेच ऐकलं आहात ना? आजूबाजूला लोक हेच सांगत असतात की अरे आता तुझं वय 50शी पार झालंय, हाडं आता खिळखिळ होणारच। पण थांबा, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हाडांबद्दल तुमचा हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे। आज आपण एका अशा गैरसमजावर बोलणार आहोत ज्याने लाखो लोकांना आधीच मानसिक दृष्ट्या म्हातारं करून सोडलंय। 50शी नंतर हाडे कमकुवत होतात हा नियम नाही, तर आपण करत असलेल्या चुकांचा तो एक परिणाम आहे। आणि आजचा हा व्हिडिओ याच चुकीला कायमचा थांबवण्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पुढची काही मिनिटे तुमचे आयुष्य बदलू शकतात। चला आधी विज्ञान काय सांगते ते समजून घेऊया। आपली हाडे कोणतीही निर्जीव लाकडाची काठी नाही, तर ती जिवंत ऊतींनी बनलेली आहे। जशी आपल्या शरीराची छाटणी किंवा वाढ होते, तसेच आपल्या हाडांची जुनी झालेली झीज भरून निघते आणि नवीन हाडे तयार होतात। पण गडबड कुठे होते? जेव्हा आपण 30शी किंवा 40शी ओलांडतो, तेव्हा नवीन हाडे तयार होण्याचा वेग मंदावतो आणि जुनी हाडे झिजण्याचा वेग वाढतो। याचा अर्थ असा मुळीच नाही की 50शीत पोहोचताच तुमची हाडे एका रात्रीत काचेसारखी तुटायला लागतील। जर तुम्ही शरीराला योग्य तो पोषण आहार दिला, हालचाल ठेवली, तर वयाच्या 70त किंवा 80तही तुमची हाडे तगडी आणि मजबूत राहतील। पण दुर्दैवाने आपण काही अशा चुका करतो ज्याने हाडांचा एक नैसर्गिक पोषणाचा प्रवाह पूर्णपणे कोलमडून पडतो। कोणती आहे पहिली चूक जाणून घेऊया। पहिली चूक आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ड कडे दुर्लक्ष करणे। आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा चवीनुसार खातो, पण 50शी नंतर अनेक जण दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ताक, दही यांसारख्या गोष्टी आहारातून अगदी कमी करतात। तुम्हाला माहीत आहे का, आपल्या हाडांना सिमेंट आणि विटांप्रमाणे कॅल्शियमची गरज असते आणि हे कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी लागतो। आपण दिवसभर AC रूममध्ये किंवा घराच्या 4 भिंतींमध्ये बसून राहतो, त्यामुळे सूर्यप्रकाशातून मिळणारे सनशाईन व्हिटॅमिन आपल्या शरीराला मिळतच नाही। परिणामी हाडे आतून पोखरली जातात। दुसरी चूक आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा हालचाल पूर्णपणे बंद करणे। अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की आता आपलं वय झालंय, आपण विश्रांती घेतली पाहिजे। विश्रांतीच्या नावाखाली ते दिवसभर बेडवर किंवा सोफ्यावर पडून राहतात। अरे मित्रांनो, शरीर जेवढं वापरलं तेवढं ते तसंच राहील। सायकलला जसा वापर न केल्याने जंग लागतो, तसंच आपल्या स्नायूंना आणि हाडांना हालचाल न मिळाल्यास ते कुंद होतात। चालणे, हलके स्ट्रेचिंग किंवा योगासनांमुळे हाडांवर ताण पडतो आणि अधिक मजबूत होतात। तिसरी चूक आहे पॅकबंद आणि जंक फूडचे अतिसेवन। आजकाल बाजारात मिळणारे मैद्याचे पदार्थ, शीतपेय, खूप मीठ किंवा साखर असलेले जंक फूड आपल्या हाडांचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत। कोल्ड्रिंकमध्ये असणारे फॉस्फोरिक ॲसिड शरीरातील कॅल्शियम बाहेर फेकून देते, त्यामुळे 50शी नंतर चवीच्या मागे लागून शरीराचा घात करू नका। चौथं कारण आहे सायलेंट डिसीज, ऑप्टोओपोरोसिसकडे दुर्लक्ष करणे। ऑप्टोओपोरोसिस म्हणजे हा एक असा आजार आहे ज्याला सायलेंट किलर
किंवा सायलेंट डिसीज म्हणतात. हाड आतून पूर्णपणे पोकळ आणि ठिसूळ होत जाते, पण जोपर्यंत एखादं किरकोळ पडल्यामुळे फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत याची कोणतीही लक्षणे बाहेर दिसत नाही. आपण लहान मोठ्या वेदनांकडे वयामुळे असं असतं म्हणून दुर्लक्ष करतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. आता वेळ आहे ही चूक सुधारण्याची. जर तुम्हाला तुमची हाडे लोखंडासारखी मजबूत ठेवायची असतील तर आजपासूनच तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत हे बदल नक्की करा. पहिला बदल आहे कॅल्शियमचे पॉवर हाऊस. दुधासोबतच आपल्या पारंपरिक आहारात असलेले नाचणीचा आवर्जून समावेश करा. नाचणीमध्ये दुधापेक्षाही खूप पटीने जास्त कॅल्शियम असते. याशिवाय तीळ, राजगिरा, बदाम आणि अक्रोड हे हाडांचे उत्तम मित्र आहेत. दुसरं म्हणजे सूर्यप्रकाशाची जादू. रोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. हे नैसर्गिक व्हिटॅमिन ड तुमच्या शरीरातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. तिसरं म्हणजे प्रथिने आणि फायबर. आहारात मसुराची डाळ, पनीर, ग्रीक योगर्ट किंवा ताजे मासे, जर तुम्ही मांसाहारी असाल तर याचा वापर वाढवा, ज्यामुळे स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत राहतील. चौथं म्हणजे पाण्याची योग्य मात्रा. दिवसभरात पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे सांध्यातील लुब्रिकेशन कमी होते आणि कटकट असा आवाज येऊ लागतो. मित्रांनो, वय हे केवळ एक आकडा आहे. 50 किंवा 60 म्हणजे आयुष्याची संध्याकाळ नव्हे, तर तो तुमच्या अनुभवाचा सुवर्ण काळ आहे. फक्त गरज आहे ती स्वतःची थोडीशी काळजी घेण्याची आणि चुकीच्या समजुतींना कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याची. आजपासूनच ठरवा, तुम्ही म्हातारपणामुळे नाही तर तुमच्या तंदुरुस्तीमुळे ओळखले जाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यामुळे तुमच्या विचारांत सकारात्मक बदल झाला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांचे गैरसमजही दूर होण्यास मदत होईल. आणि हो, अशाच आरोग्यवर्धक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. निरोगी रहा, आनंदी रहा आणि हाडांना म्हणा, मी अजून अजिबात म्हातारा झालो नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.